नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, हा जर आपण महिना पाहिला तर हा एप्रिल महिना 2025 सुरू झालेला आहे। आता इथून जर पाहिलं तर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची डेट म्हणजे कोणती आहे? 28 सप्टेंबर 2025। या वर्षी 2025 रोजी 28 सप्टेंबर 2025 ला MPSC ची पूर्व परीक्षा नियोजित आहे आणि म्हणून एप्रिल पासून आपण पाहिला तर ऑगस्ट पर्यंत आपल्या हातामध्ये 5 महिने आहे आणि या 5 महिन्यामध्ये पूर्व परीक्षा काढण्यासाठी आपली काय स्ट्रॅटेजी पाहिजे आणि 120 पेक्षा जास्त मार्क घेऊन आपण शुअरली मेन्स कशी लिहिली पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण डिटेल पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जर पाहिलं मागच्या 3 वर्षामध्ये कट ऑफ हा 106 वरून 108 आणि 108 वरून 117 असा वाढतच चाललेला आहे। म्हणून आपण म्हणू या वर्षी 120 मार्क ज्या विद्यार्थ्यांना असतील ते डेफिनेटली मुख्य परीक्षा लिहितील आणि म्हणून जे विद्यार्थी पहिल्यांदा MPSC ची परीक्षाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक ब्रीफ स्ट्रॅटेजी मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। जे जुने विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ थोडक्यात आपण म्हणू एक डायरेक्टिव्ह गाइडलाइन सारखा असेल, पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बेसिक आणि अतिशय महत्त्वाचा असेल आणि त्यांना समजलं पाहिजे की बदललेल्या MPSC पॅटर्नला अडॉप्ट करण्यासाठी त्यांनी पूर्व परीक्षेच्या कोणकोणत्या घटकांना त्यांनी कॉन्सन्ट्रेट करायचे आणि या घटकांच्या आधारे त्यांनी 120 पेक्षा जास्त मार्क कशी काढायचे हे त्यांना या व्हिडिओतून समजणार आहे। ठीक आहे, असेच काही व्हिडिओ घेऊन तुम्हाला प्रत्येक विषयाच्या बद्दल एक डिटेल इनसाइट देणार आहोत, सोर्सेस सुद्धा सांगणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक विषयाची तयारी आणि त्याचे छोटे छोटे घटक कसे प्रिपेअर करायचे हे सुद्धा आम्ही सांगणार आहोत। तर आपण म्हणूया त्या सिरीज मधला हा आपला पहिला व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपल्याला जर 120 मार्क गाठायचे असेल तर ते मार्क आपण कसे गाठले पाहिजे। ठीक आहे, आता सर्वात पहिले लक्षात घ्या की आपल्याला जी MPSC ची पूर्व परीक्षा आहे ती एकूण किती मार्कामध्ये आपल्याला जो GS1 आहे तो 200 मार्काचा आहे। त्यामध्ये 100 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे आणि 100 प्रश्नांपैकी किंवा 200 मार्कांपैकी आपल्याला किती 120 म्हणजे काही ते 60 प्लस मार्क किंवा 60 प्लस नेट आन्सर्स आपले बरोबर पाहिजे। नेट आन्सर्स का म्हणतो मी? कारण लक्षात घ्या MPSC मध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे आणि ती नेगेटिव्ह मार्किंग किती आहे 1/4। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण जर पाहिला तर 2 मार्काला आहे आणि 2 मार्काचा 1/4 म्हणजे 0.5 हा नेगेटिव्ह बसणार आहे। म्हणून मी काय म्हणतो नेट 60 म्हणजे तुमच्या चुकाहून तुम्हाला एकूण 120 मार्क पडले पाहिजे याचं नियोजन करणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता हा जो नेट स्कोर आहे जो आपल्याला 60 प्लस किंवा 60 प्लस किंवा 65 प्लस आपल्याला जर मिळाला तर मुख्य परीक्षा लिहिण्यापासून आपल्याला कोणी थांबवणार नाही। आणि जर आपण ह्या 60 प्लस स्कोरला पाहिलं तर या 60 प्लस स्कोरसाठी आपल्याला चालू घडामोडी, राज्यघटना किंवा राज्यशास्त्र त्याला म्हणतो, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था आपण त्याला म्हणू, विज्ञान, वातावरण व जैवविविधता, गणित आणि तर्कशास्त्र हा तर आपला सीसॅटचा पेपर आहे। या संपूर्ण घटकांची आपल्याला काय करायची आहे तयारी करायची आहे आणि म्हणून आपण एक थोडक्यात आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे या व्हिडिओ थ्रू पाहू। तर मित्रांनो, या संपूर्ण घटकांना आपण थोडक्यात एक याचा आपण डिस्ट्रीब्यूशन पाहून घेऊया। आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा ही समांतर पद्धतीने आपल्याला प्रिपेअर करायची आहे, हेही मी तुम्हाला माझ्या काही प्रीवियस व्हिडिओमध्ये सजेस्ट केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला एक ब्रीफ स्ट्रॅटेजी किंवा कोणते विषय कसे प्रिपेअर करायचे याचा सुद्धा एक तुम्हाला मी आराखडा देणार आहे, टाइम टेबल देणार आहे। त्यामुळे तुमची तयारी ही स्ट्रॅटेजिक होईल, ही आपण म्हणू बिलकुल टाइम बाउंडेडली होईल आणि आपण म्हणू यश मिळण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल। ठीक आहे, आता काही तत्वांवर आपल्याला काम करावं लागेल। ठीक आहे, सर्वात प्रथम म्हणजे लक्षात घ्या हे जे अंतिम 5 महिने आहेत ना हे अतिशय महत्त्वाचे आहेत। बघा, जो मुलगा नवीन आहे किंवा जुना आहे, जुना म्हणजे मी काय म्हणतो 4-5 वर्षापासून जो फायटर ट्राय करतोय MPSC ची परीक्षा काढण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे, त्याचा अनुभव म्हणजे आता जबरदस्त झालेला असेल किंवा काही मुलं काही ॲस्पायरंट्स हे 3 वर्षापासून अभ्यास करत आहेत तेही आपण म्हणू खूप टफ कॉम्पिटिशन आहे किंवा काही विद्यार्थी बिलकुल 1 वर्षापासून तयारी करत असतील आणि तेही आपण म्हणू चांगल्या पद्धतीने त्यांची तयारी असेल। तर या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना जर मी सजेस्ट करायचं झालं तर मी एक सजेशन देईल की यांनी कमीत कमी
4 महिन्याचा कालावधी, किती 4 महिन्याचा कालावधी हा मुख्य पूर्व परीक्षेला द्यावाच. आणि 4 महिन्याचा कालावधी जर आपल्याला त्यांना द्यायचा आहे तर आता राहिलेले आहेत 5 महिने, म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतोय याचा अर्थ आपल्याला आता फार जास्त वेळ मिळणार नाही. त्यामुळे मग आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे किंवा आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, तर आपल्याला बिलकुल धोरणात्मक अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आपण यशस्वी विद्यार्थ्याची जी पहिली पायरी आहे ती म्हणजे दृढ निश्चय. ठीक आहे, की आता मला बिलकुल जोश के साथ काम करावं लागेल. 8 तास तर बिलकुल नॉर्मल आहे. 8 तासाच्या खाली अभ्यास म्हणजे मी म्हणेल की थोडक्यात तुमचा कमी अभ्यास झाला. ठीक आहे, 8 तासाच्या वर जो देणार तो तर आपण म्हणू बेनिफिट मध्ये राहीलच, पण 8 तास टार्गेटेड है ना, आणि जोश आहे पण होश नाही असं नको. इतिहास घेतला आणि सगळाच वाचून काढलाय, जो गरजेचा नव्हता तोही वाचलाय, काय उपयोग आहे का त्याचा? नाही. इतिहासाला अंत नाहीये, पीएचडी होऊ शकते. पीएचडी करायची का आपल्याला? नाही, आपल्याला एक पूर्व आणि एक मुख्य काढायचे. मग आपल्याला एक राईट स्ट्रॅटेजी टार्गेटेड अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला अचूक वेळापत्रक बनवणं गरजेचं आहे. चाचणी आणि विश्लेषण करणं गरजेचं आहे. अचूक वेळापत्रक म्हणजे आपल्याकडे एक एस्टिमेट, म्हणजे असं नाही म्हणत सकाळी 8 वाजता उठेल, 9 वाजता चहा, 10 वाजता अभ्यास, 12 वाजता लंच, असा अभ्यास हे नाही. एक अचूक वेळापत्रक म्हणजे एक अंदाज पाहिजे, बफर टाइम. 1 महिना पॉलिटी विषय, 1 महिना इतिहास विषय, 1 महिना भूगोल विषय, असा काहीतरी 15 डेज एखादा विषय. ठीक आहे, विज्ञान साधारणपणे 1.5 महिना, असं काहीतरी तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. आता तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात, तुमची बुद्धी किती आहे हे तर तुम्हालाच माहिती आहे. मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू फक्त एक अंदाज देतो की तुम्ही कसं जाऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर चाचण्या म्हणजे चाचण्या 2 प्रकारच्या आहेत. एक तर PYQ आहेत किंवा आपण म्हणू क्लास टेस्ट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या क्लासची सुद्धा टेस्ट सिरीज आहे, तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्याला फोन करू शकतात. तुम्हाला सांगितलं जाईल की आपली टेस्ट सिरीज कधी सुरू होत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर NCERTचं वाचन झालं पाहिजे, विश्लेषण झालं पाहिजे, चालू घडामोडी आणि PYQ हे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा बेसिक सोर्स आहे. कारण पेपर येईल तर इथूनच येईल. मला सांगा, हे जे 4 मुद्दे मी लिहिले ह्याच्या पलीकडे काही येणार आहे का किंवा काही आपण वाचणार आहे का? नाही, शक्य नाही. नवीन मुलांना तर हे थोडं विशेष असेल, पण जुन्या विद्यार्थ्यांना समजत असेल की सर जे बोलते ते कॉमन गोष्टी आहे, असं काही विशेष नाही. पण त्या परत परत रिएम्फसाइज करणं गरजेचं आहे. का? कारण यश इथेच आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही केलेला अभ्यास आतापर्यंत अयशस्वी जरी ठरला असेल तरी पण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि परत त्याच्यावर मजबूत आपण म्हणू पाय देऊन उभा राहा. तुम्हाला यावर्षी सक्सेस डेफिनेटली येईल. ठीक आहे, आणि पुढच्या काही स्लाइडमध्ये आता मी तुम्हाला महिन्यावर योजना किंवा कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात मी किंवा कसं केलं पाहिजे हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, तर मित्रांनो ही जी तुमच्या समोर स्लाइड आहे ही अतिशय महत्त्वाची स्लाइड आहे. का? कारण ही बेसिक फंडामेंटल आहे. ही कुठेही स्लाइड आपल्याला कधीही हिचा उपयोग होण्याची आपल्याला दाट शक्यता दिसते. का? कारण बेसिक फाउंडेशन गोष्टी याच्यामध्ये मी टाकलेल्या आहेत. सर्वात पहिले मी या स्लाइडमध्ये जे विषय मला प्रिपेअर करायचे ते विषय सांगितले. ठीक आहे, पहिला जो विषय आहे तो म्हणजे इतिहास आहे. त्याच्यामध्ये दुसरा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल आणि पर्यावरण एकत्र मी केलेला आहे. त्याच्यानंतर जो तिसरा विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र किंवा आपण त्याला अर्थव्यवस्था असं म्हणू शकतो, किंवा राज्यशास्त्र, राज्यघटना हा पुढचा विषय आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा आपल्याला प्रिपेअर करायचा आहे, आणि विज्ञान. आणि या विज्ञानामध्ये मी फक्त आणि फक्त सामान्य विज्ञान किंवा जनरल सायन्स याला म्हणतोय. ठीक आहे, याचा मी समावेश केलेला आहे. म्हणजे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी हे करायचे. आता जर तुम्ही यांचं वाटप पाहिलं तर सर्वात पहिले लक्षात घ्यायचं की इतिहास किती मार्काला आलेला आहे? 15. भूगोल आणि पर्यावरण, भूगोल येतो 15 मार्काला, पर्यावरण येतो 5 मार्काला, म्हणून इथे 20 मार्क मी टाकलेले आहे. ठीक आहे, पर्यावरण जास्त जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे, पण जे आतापर्यंतचे अनालिसिस आपल्याला माहिती आहे ते घेऊन चालू आहे. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आहे 15 मार्काला. ठीक आहे, 15 प्रश्नांना, मार्क नाही प्रश्न आहे बरं काय, म्हणजे याला गुणीला 2 करायचे. हे 30 मार्काला, हे 40 मार्काला, हे 30 मार्काला. राज्यघटना 15 प्रश्न येणार आहे. चालू घडामोडी 15 प्रश्न, विज्ञान 20 प्रश्न. ठीक आहे, म्हणजे 15 चे आपण सेट केले. 15 अधिक 15 30 अधिक 15 45 अधिक 15 60 आणि हे 20 80 आणि हे 20 100, असे 100 प्रश्न आपल्याला येण्याची शक्यता दिसून येते. ठीक आहे, सलग येतात, कंटिन्यूस येतात. एखादा सेक्शन असेल तर त्याचे 15-20 प्रश्न जो पण त्याला आकडा आहे
तो तिथे आपल्याला येताना दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं जे आपण विषय आहेत त्या विषयांना किती वेटेज आहे हे तुम्हाला या बार ग्राफ थ्रू दिसत आहे. ठीक आहे. आणि सगळे तुम्हाला नारंगी रंगामध्ये दिसतोय आणि फक्त विज्ञान तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये दिसतोय. आता जेव्हा विज्ञान तुम्हाला पिवळ्या कलर मध्ये दिसतोय, या पिवळ्या कलरचा आहे हा फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा भाग आहे. हा फक्त आणि फक्त काय आहे? पूर्व परीक्षेचा भाग आहे. ठीक आहे. बाकी हे सगळेच्या सगळे जे पण तुम्हाला नारंगी कलर मध्ये दिसत आहेत बार्स, ठीक आहे, हे पूर्व अधिक मुख्य परीक्षेचे विषय आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता एक मला कॉन्फिडन्स द्यायचा आहे की जेव्हा पण मी हे सगळे विषय करेल तेव्हा हे प्रिलियम्स आणि मेन्सचे एकत्रित मी करतोय आणि फक्त हा जो विषय आहे हा फक्त आणि फक्त मी पूर्व परीक्षेसाठी करतोय आणि त्याच्या अनुसार एक आपण ब्रॉड स्ट्रॅटेजी बघून घेऊया. ठीक आहे. आता एक एक विषयाची आपण स्ट्रॅटेजी बघूया. ठीक आहे. आता साधारणपणे एप्रिल ते ऑगस्ट हा महिना आहे. आता या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यामध्ये माझ्या अंदाजे किंवा तुम्ही कसं गेलं पाहिजे हे तुम्हाला नियोजन मी सांगतोय. ठीक आहे. आता सर्वात पहिलं तत्व तुम्ही लक्षात घ्या. या सगळ्या विषयांमध्ये कमीत कमी तीन विषय असे असले पाहिजे ज्याची ॲक्युरेसी तुमची 90 to 95% पाहिजे. किती पाहिजे? 90 to 95%. म्हणजे त्या विषयामध्ये तुम्हाला जास्त मार्क हुकवायचे नाहीये. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या गोष्टीला मी मान्यता देत नाही, पण मी तुम्हाला टॉपर्सचे बोल सांगतो की टॉपर्स म्हटलेले आहेत की तुमचा जर पूर्व परीक्षेमध्ये एखादा विषय जरी कच्चा असला तरी पण तुम्ही पूर्व परीक्षा निघतात आणि तुमचे बाकीचे विषय मात्र पक्के पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मी सांगेल तुमचे 3 विषय तरी असे असावे जे तुमचे 90 to 95% काय असावी, तुमची ॲक्युरेसी असावी. पहिल्यांदा हे गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचे या विषयांमध्ये एक तुमचं धोरण हे पाहिजे की तुमचे रिसोर्सेस किंवा तुमचे संसाधन किंवा तुमचे पुस्तक हे काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे. काय पाहिजे? कमीत कमी पाहिजे आणि कमीत कमी वाचून त्याचे रिव्हिजन जास्त पाहिजे. ठीक आहे. जे तुम्ही लिहिलेलं आहे किंवा जे तुम्ही वाचलेलं आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये आठवलंच पाहिजे. ठीक आहे. तर हा तुमचा सेकंड इम्पॉर्टंट काय पाहिजे, त्याच्या मागे तुमचा धोरण पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे एका गोष्टीला शेवटी सगळं करायला जायचं नाही आणि ते कन्सिस्टंटली करायचं. ते काय करायचं? कन्सिस्टंटली करायचं. आणि कन्सिस्टंटली काय करायचं तुम्ही? तर सर्वात महत्वाचं म्हणजे चालू घडामोडी, जो करंट अफेअरचा भाग आहे तो करंट अफेअरचा भाग तुमचा कंटिन्यू असला पाहिजे. तो शेवटी करायचा नाही, तो समांतर झाला पाहिजे. ठीक आहे. आता त्याच्यासाठी सजेशन कसं आहे मी तुम्हाला सांगतो हळूहळू, पण ते तुमचं समांतर असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर महत्वाचं एक सजेशन आहे की तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा, कारण यश म्हणजे माझं पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आहे, पूर्व आणि मुख्य परीक्षेचे जे रिसोर्सेस आहे ते रिसोर्सेस तुमचे कॉमन असतील, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तर या काही बाबींवर आपल्याला काम करायचं आहे. आपण जे रिसोर्सेस आता वाचणार आहोत त्या रिसोर्सेस मध्ये गडबड झाली पाहिजे नाही. ठीक आहे. तर हे सगळे तुमचे मुद्दे इथे आले पाहिजे किंवा हे तुमच्या समोर लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगेल 2 विषय जे आहेत, तुमचा जो दिवस आहे तो दिवस 3 पद्धतीने डिवाइड झाला पाहिजे किंवा 3 टप्प्यांमध्ये डिवाइड झाला पाहिजे. 3 टप्पे कोणते? एक, विषयाची तयारी. एक काय करायची आहे? विषयाची तयारी. ठीक आहे. दुसरा आपण म्हणू विषय एकदा घेतल्यानंतर, म्हणजे आपण म्हणू साधारणपणे 8 तास तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 8 तास झाल्यानंतर तुम्ही 2 तास एक विषय घ्यायचा आहे. आता हा जो विषय तुम्ही घेताय ना, हा विषय कोणताही असू शकतो एक्सेप्ट सायन्स. विज्ञान जर तुम्ही सोडला तर हा तुमचा काय असू शकतो? एक सेपरेट विषय असू शकतो. म्हणजे तुम्ही मुख्य विषयामध्ये मी फक्त इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचा मी उल्लेख करेल. चालू घडामोडी पण मी थोड्या वेळ बाजूला ठेवेल. फक्त इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हा तुमचा एक विषय तुम्ही घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा जो टप्पा आहे तो विषय दुसरा असला पाहिजे. तो काय असला पाहिजे? विषय दुसरा. आता हे जो दुसरा विषय आहे ना, या दुसऱ्या विषयामध्ये मी फक्त 3च गोष्टींचा समावेश करेल.
आणि त्या 3 गोष्टी कोणत्या असतील? पहिला असेल सायन्स किंवा विज्ञान असू शकतं, किंवा दुसरं असू शकतं सीसॅट, किंवा तिसरं असू शकतं चालू घडामोडी. ठीक आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं. ठीक आहे, 3 दिवस तुम्ही सायन्स करा, 3 दिवस चालू घडामोडी करा, पण हे पॅरलली करायचं. ठीक आहे, सकाळी उठल्यानंतर जी ताकद, जो फ्रेशनेस, जो आपण म्हणू सगळा जोर आहे तो पहिल्यांदा विषयावर काढायचा. त्याच्यानंतर थोडासा कंटाळा येईल, मग त्याला दुसरा आपण हे केलं पाहिजे, तयारी केली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुम्ही करू शकतात परत रिव्हिजन. शॉर्ट मध्ये ही रिव्हिजन जर डेली बेसिसला होत नसेल तर ऍटलिस्ट वीकली बेसिसला पाहिजे. ठीक आहे, मी तुम्हाला सजेस्ट करतोय डेली बेसिसवर रिव्हिजन. मी जेव्हा तयारी करायचो तेव्हा मला डेली बेसिस रिव्हिजन कधी जमलेली नाही. म्हणजे मी तुम्हाला असं सजेस्ट करतोय जे मला जमलेलं नाही, पण ते आयडियल मी तुम्हाला एक आदर्श गोष्टी तुम्हाला सजेस्ट करतोय. पण चांगली स्ट्रॅटेजी असेल की तुम्ही ऍटलिस्ट वीकली तरी रिव्हिजन करा. ठीक आहे, जेव्हा माझ्याकडे परीक्षेचा पूर्ण वय होतं आणि परीक्षा काढायची माझ्याकडे जेव्हा ताकद होती तेव्हा मी वीकली रिव्हिजन्स करायचो आणि ते मला चांगलं वाटायचं की पूर्ण आठवडाभराचं रिवाइज करायचो आणि एक कॉन्फिडन्स यायचा आणि थोडक्यात पूर्व आणि मुख्य परीक्षेला मी त्याला त्या पद्धतीने तयारी करून जायचो. ठीक आहे, जर डेली बेसिस जमलं असेल तर करा, नाही तर वीकली तरी करा. या 3 गोष्टी समांतर असल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी आहे? पहिल्यांदा एक विषय पकडायचा, त्याच्यानंतर आपण म्हणू दुसरा विषय पकडायचा, तो सायन्स असेल, सामान्य विज्ञान, सीसॅट असेल किंवा चालू घडामोडी असेल, आणि तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन करायची तुम्हाला. ठीक आहे, आता बघा, जेव्हा तुम्ही एप्रिल महिना आहे ते एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही साधारणपणे असे सब्जेक्ट्स कव्हर करून घ्या जे खूप शुअर आहेत. ठीक आहे, ज्यांचे सोर्सेस लिमिटेड आहे. उदाहरणार्थ, ठीक आहे, मी जर ठरवलं तर एप्रिल महिन्यामध्ये मी कशाला जाऊ शकतो? मी जाऊ शकतो राज्यशास्त्राला. कशाला जाऊ शकतो? राज्यघटना, राज्यशास्त्र. आता सगळ्यांना माहिती आहे याच्यासाठी आपण पुस्तक कोणते आहेत मराठीमध्ये जे अनुवादित आहे ते, किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे, तर हे पुस्तक किंवा याच्या आधारित जे पण पुस्तकं मराठी माध्यमाचे आहेत त्यातला तुम्ही एखादं निवड करू शकतात. कारण की जेव्हा मी राज्यशास्त्र, राज्यघटनेचा अभ्यास करतो तेव्हा GS2 चे 4 ते 5 पहिले मुद्दे तुम्ही जर पाहिलं तर ते बिलकुल या पुस्तकातनं आपल्याला त्यातले सिमिलर चॅप्टर्स दिसून येतात. तर आपले मुख्य परीक्षेचे काही टॉपिक्स इथे कव्हर होत आहेत आणि पूर्णपणे पॉलिटी जो आपण म्हणू 15 मार्काचा प्रश्न आहे तो आपला कव्हर होतोय. कारण की पॉलिटी आता जर केला तर नंतर तो फक्त रिव्हिजन करावा लागतो. खूप मुलांना इथे कम्फर्टेबल इथे होऊन जातात, ते नवीन असू द्या, जुन्या मुलांना तर तो खूप पाठ असतो. त्यामुळे आता जो विषय तुमचा खूप चांगला तगडा असेल तो जर आता तुम्ही परत एकदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून करून घेतला तर त्याच्यावर तुम्ही फक्त आधारित प्रश्न आणि रिव्हिजन करू शकतात आणि तो तुमचा विषय हातचा राहील. ठीक आहे, मी का बरं असं सजेस्ट करतोय? कारण की माझे 3 असे कोणते तरी विषय आहेत जे 90-95% मध्ये आपल्याला काय करायचे आहेत, बिलकुल स्ट्रॉंगली काढायचे आहे. ठीक आहे, तर हा एक विषय आहे. मग या विषयाबरोबर तुम्ही 3 दिवस सोमवार मंगळवार बुधवार सायन्स घेऊ शकतात, किंवा 3 दिवस चालू घडामोडी घेऊ शकतात, किंवा 3 दिवस सीसॅट घेऊ शकतात. तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं. ठीक आहे, यांना कदाचित 2-3 महिने जरी लागले कारण ते आपण थोडं पार्ट टाइमली प्रिपेअर करतो आहे. मग त्याला पार्ट टाइमली का प्रिपेअर करायचं म्हणतोय? कारण ते आपल्याला सोडायचे नाहीये. ते सोडल्याशिवाय आपण ते सोडले तर आपण पास होणारच नाहीये. पण ते जर आपण आता हळूहळू करत राहिलं तर पूर्व परीक्षेमध्ये त्याची आपल्याला पूर्णपणे कम्प्लीटनेस पण येईल आणि मुख्य परीक्षेमध्ये त्यांचा आपल्याला फार उपयोग नाही. त्यामुळे जर फक्त चालू घडामोडी सोडल्या तर मुख्य परीक्षेमध्ये सायन्स आणि सीसॅटचा फार उपयोग नाही. त्यामुळे आपण मुख्य परीक्षेसाठी सुद्धा पॅरलली तयार होत आहोत. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकतात? तुम्ही एक सब्जेक्ट घेऊ शकतात, जसं फॉर एक्झाम्पल राज्यशास्त्र, पॉलिटी, आणि त्याला प्रिपेअर करू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर कोणता एखादा विषय जर तुम्हाला प्रिपेअर करता येत असेल तर तो भूगोल किंवा इतिहास हा पकडू शकतात. ठीक आहे, आता इतिहासामध्ये किती मार्क आहेत? 15. इतिहासामध्ये किती मार्क आहेत? 15. आता या 15चं जर तुम्ही वाटप पाहिलं तर या 15चे असे वाटप आहेत. ठीक आहे, 10 प्रश्न हे तुमच्या आधुनिक इतिहासावर आहे, मॉडर्न इंडियावर आहे. त्याच्यानंतर तुमचे जे 5 मार्क आहेत ते तुमचे कुठेतरी प्राचीन आणि मध्ययुगीन या इतिहासावर आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, हे तिन्ही पार्ट केलं पाहिजे. का? कारण मुख्य परीक्षेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन जर तुम्ही केलं तर तुम्हाला आर्ट अँड कल्चर हा पार्ट आहे. ठीक आहे, तर तुम्ही
आधुनिक इतिहासावर सर्वात प्रथम भर द्या. ठीक आहे, तुमची आतापर्यंत समज नसेल तर तुम्ही प्राचीन, मध्ययुगीन आणि मग आधुनिक भारतावर जाऊ शकतात, पण लक्षात घ्या वेटेज आधुनिक भारतावर आहे. पण जर तुमची समज आहे, तुम्ही वाचलेला आहे, तर तुम्ही काय करू शकतात, तुम्ही आधुनिक भारतावर हे करू शकतात. आणि ज्या मुलांना बिलकुल काही अंदाज नाही की सर आम्ही वाचलंच नाहीये, तर त्यांनी एक चांगलं काम करू शकतात. आपल्याकडे एक बॅच आहे, ध्येय बॅच, ते आपल्याकडे जॉईन करू शकतात. 15 दिवसामध्ये त्यांना आपण प्राचीन, मध्ययुगीन जे रिक्वायर्ड पार्ट आहे त्याचे पूर्ण फ्रेमवर्क देणार आहोत. त्याच्यानंतर आधुनिक इतिहासावर कॉम्प्रिहेन्सिव्ह 25-30 लेक्चर आहे. सगळे टॉपिक्स, सगळे आस्पेक्ट्स कव्हर केले जातील. पूर्व परीक्षेला कव्हर झाल्यानंतर मुख्य परीक्षेला उत्तर लेखनाची कला तुम्हाला सप्टेंबर नंतर दिली जाईल. ठीक आहे, तर तुम्ही साधारणपणे इथे अभ्यास करू शकतात. याच्यासाठी सोर्सेस काय आहेत, तर मराठी माध्यमातून सोर्सेस आपल्याला माहिती आहे. समाधान महाजन सरांचं पुस्तक तुम्ही वापरू शकतात किंवा बिपिन चंद्रा सरांचं पुस्तक वापरू शकतात. मग एन्शियंट मिडिवल साठी तुम्ही शॉर्ट मध्ये हे करू शकता, किंवा आपले शॉर्ट नोट्स पण आहे प्राचीन, मध्ययुगीन भारताचे, ते तुम्ही वापरू शकतात. ठीक आहे, तुम्ही जे पॉसिबल आहे तुमच्याकडे जे रिसोर्सेस आहे ते रिसोर्सेस तुम्ही वापरून हा कव्हर करू शकतात. ठीक आहे, जसं जर पाहिला तर इतिहास असा एक हे आहे जो पूर्व परीक्षेमध्ये किती आपल्याला मार्क्स देईल हे शाश्वतता कमी आहे. मग ह्याला घ्यायचा का नाही घ्यायचा, घ्यावाच लागेल, कारण की मुख्य परीक्षेला आपल्याला हा साधारणपणे 250 पैकी 100 मार्कापर्यंत ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. म्हणून याला पूर्व मधनं जरी एस्केप केला तरी मुख्यला हा अडकेल. त्यामुळे हा कुठे ना कुठे तुम्हाला प्रिपेअर करावाच लागेल. ठीक आहे, तर मी काय म्हणतो, एक साधारणपणे राज्यशास्त्र किंवा राज्यघटना जर प्रिपेअर करून घेतली तर हा थोडासा सब्जेक्ट जो थोडासा पूर्व परीक्षेसाठी मी म्हणेल रिस्की आहे किंवा थोडासा आपण वाचल्यातनच येईल याची शाश्वतता कमी आहे, तर हे आपल्याला थोडंसं मॅनेज करायला बरं पडेल, कारण एक विषय आपल्या हाताशी घेतलेला आहे. पण तरी पण जर तुम्ही 2024चा पेपर पाहिला तर मला असं वाटतं तो मॉडरेट टू इझी लेवल पर्यंत आपल्याला दिसतो. ठीक आहे, काही क्वेश्चन्स डिफिकल्ट होते. उदाहरणार्थ आपण पाहिलं मध्ययुगीन काळामधला टॅक्स वगैरे विचारला होता, ते खूप लोकांना आलेले नसेल किंवा खूप त्यांचं एकदम डीप वाचन असेल त्यांनाच येईल. तर काही क्वेश्चन, एखाद दुसरा क्वेश्चन हार्ड आहे त्याला तर मी मान्यता देतो, पण मी म्हणेल की बहुतांश क्वेश्चन जमले पाहिजे, मॉडरेट टू इझी लेवल होते. आणि त्याच लाईन्सवर जर मी प्रेडिक्ट केला तर मॉडरेट टू इझी हा येईल. 2-3 क्वेश्चन अवघड येतील, ते तुमचा सिलेक्शन थांबवणार नाही. त्याच्यानंतर जो मार्क देणारा विषय आहे तो म्हणजे भूगोल. आता भूगोल या 20 मार्कापैकी भूगोल किती मार्काला येणार आहे, 15. ठीक आहे, आता या 15 मार्कापैकी जर तुम्ही माझं अनालिसिस पाहिलं तर 5 महाराष्ट्रावर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचे जे 10 आहे ते सामान्य भूगोल म्हणजे जनरल जॉग्राफी अधिक भारताचा भूगोल असा आहे. ठीक आहे, याच्यासाठी NCERT वाचलं जाईल. भारताच्या भूगोलासाठी बेसिक नोट्स आहेत. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी बाजारामध्ये खूप सुंदर पुस्तक आहे, सौदी सरांचे आहेत, दीपस्तंभचे पुस्तक आहेत. त्याच्यानंतर आपलेही नोट्स आहेत, आपलेही क्रक्स आहेत, आपले इंग्लिश आणि मराठी दोन्ही मधनं एक साधारणपणे 70-80 पानाची नोट्स आहेत. तर हे तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल कव्हर करून देतील. ठीक आहे, आता हा जो 15 मार्काचा सब्जेक्ट आहे याचे जर सोर्सेस तुमचे फिक्स झाले तर हे सगळेच्या सगळे तुम्हाला मार्क देण्याची खूप दाट शक्यता आहे. कारण भूगोलावर असे प्रश्न येतात जे अप्लिकेटिव्ह आहे, त्याचा अंदाज आपल्याला लावता येतो, किंवा जी सरळ सरळ आहे ज्याचा डेटा आपण वाचलेला असतो. आणि साधारणपणे अजून तरी भूगोल अवघड जात नाही. होपफुली तो जर अवघड गेला नाही तर मला असं वाटतं हा तुमचा एक कोर सब्जेक्ट असू शकतो. जसं तुमचा राज्यशास्त्र आहे, राज्यशास्त्राबरोबर भूगोल हा तुमचा एक कोर सब्जेक्ट असू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही 90 to 95% ॲक्युरेसी घेऊ शकता. इतिहास असा विषय असेल ज्याच्यामध्ये मी 90% नाही पण 80 to 90% ॲक्युरेसी होऊ शकते, थोडीशी ॲक्युरेसी कमी तुमची होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. ठीक आहे, आता हा जो अर्थशास्त्र विषय आहे हा थोडासा सॉरी आता इथे घेऊन घेतो 15 मार्क 15 क्वेश्चन तुमचे भूगोलावर आले. मग उरलेले जे 5 प्रश्न आहे ना, हे 5 प्रश्न तुमचे पर्यावरणावर आहे. ठीक आहे, या पर्यावरणावर जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला 90-95 ॲक्युरेसी जाऊ शकते. मी म्हणतो साधारणपणे 5 प्रश्न जे आहे ना, या 5 पैकी आपल्याला 4 यायलाच पाहिजे. तरी टक्केवारीमध्ये म्हटलं तर 80% होतात, पण 5 पैकी 4 यायलाच पाहिजे. कारण 11वीचं स्टेट बोर्ड आहे, सामान्य आपल्याकडे जे पुस्तक बाजारात आहेत त्यातनं येतंय, किंवा आपले नोट्स आहेत यातनं तुम्हाला हा पर्यावरण टार्गेट करता येईल. सोर्सेस काय आहेत ते तुम्ही डिसाईड करून घ्या आणि या सोर्सेस थ्रू तुम्ही जाऊ शकतात. तर मी म्हणेन की भूगोल आणि पर्यावरण असा हा एक चंक जाऊ शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम मार्क्स किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला
खूप चांगला फायदा होऊ शकतो. ठीक आहे. पर्यावरण, आता या पर्यावरणामध्ये पर्यावरणानंतर जो दुसरा विषय आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स त्याला असं म्हणतो. आता या इकॉनॉमिक्स मध्ये अप्लिकेटिव्ह लेवल आहे. ठीक आहे. आता हा जो सब्जेक्ट आहे ना, या सब्जेक्टला तुम्ही टार्गेट केलं पाहिजे बरं का, कारण हा सब्जेक्ट आपण म्हणू मुख्य परीक्षेमध्ये GS3 म्हणून आपल्याला फेस करायचा आहे. 15 क्वेश्चन जे आहेत, या 15 क्वेश्चनचे आपल्याला एरियाज फिक्स्ड आहेत. जसं पंचवार्षिक योजनेवर येतं, पॉप्युलेशनवर येऊ शकतो, योजनांवर येऊ शकतो, किंवा आपण म्हणू अर्थशास्त्रामधले जे इकॉनॉमिस्ट आहे त्यांच्यावर प्रश्न येतो, किंवा असा जर साधारणपणे अप्लिकेटिव्ह क्वेश्चन येतो ज्याचा आन्सर ऑल ऑफ द अबव दिलं पाहिजे, अशी एक ट्रिक आहे. लॉजिक, ॲनालिसिस सगळं जर आपण मिळालं तर मला असं वाटतं की 15 पैकी 12-13 मार्क करेक्ट करायला, 12-13 क्वेश्चन करेक्ट करायला इथे वाव किंवा चान्स आहे. ठीक आहे. म्हणून हा माझा एक सब्जेक्ट होऊ शकतो जो मी म्हणेल की एक 90 to 95% ॲक्युरेसीला महत्वाचा ठरेल. म्हणजे हा जो चंक आहे माझा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल, पर्यावरण, हा एक चंक होऊ शकतो. किंवा ज्याचा इतिहास आहे त्याच्या इतिहासमध्ये सुद्धा आपल्याला काय करू शकतो, तो व्यक्ती तिथे मार्क घेऊ शकतो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं, इथे जर तुम्ही साधारणपणे 45 प्रश्न जर करेक्ट आणू शकले तर 45 प्रश्न म्हणजे 20 अधिक 15, 35 अधिक 15 किती होतात, 60. 60 पैकी 45 आणू शकले तर तुमचे इथे 90 मार्क्स फिक्स होऊन जातील. आणि ते यायलाच हवे, कारण ज्या पद्धतीने कॉम्पिटिशन टफ होत चाललेली आहे त्या पद्धतीने मला वाटतं की हे विषय तुमचे मार्क देऊ शकतात. आणि त्याच्याच बरोबर ज्या मुलांचा इतिहास खूप चांगला पक्का आहे त्या मुलांनी इथे अजून एज घेऊ शकतात. आणि मला असं वाटतं ते इथेच 110 वगैरे घेऊ शकतील. मग राहते पैस फक्त 10 मार्काची. ठीक आहे. आणि 10 मार्क म्हटल्यानंतर या दोन विषयांना असं तर होणार नाही की आपण सोडून जाणार आहे. म्हणून हे दोन विषय आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपण म्हणू, जरी आपले वीक पडले तरी पण हे आपल्याला काही फरक करणार नाही. आणि ऍटलिस्ट आपण मुख्य परीक्षेपर्यंत जाऊ, मग मुख्य परीक्षेची आपली स्ट्रॅटेजी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे जर तुम्ही हे 4 विषय पॅरलली करत आहात तर त्याच्याबरोबर तुम्ही चालू घडामोडी करा. ठीक आहे. आता चालू घडामोडीचा जर तुम्हाला मी एक ॲनालिसिस दिली तर MPSC मध्ये, राज्यसेवेमध्ये जे क्वेश्चन्स आले ते मला असं वाटतं मॉडरेट होते, इझी होते, टफ होते, तिन्ही लेवलला मी म्हणेल. ठीक आहे. पण जर दुसऱ्या परीक्षांचा आढावा घेतला, ठीक आहे, आपण, तर मला असं वाटतं चालू घडामोडी हा टफ झालेला होता. नंतरच्या येणाऱ्या कंबाईन परीक्षेचा जर आपण विचार केला तर चालू घडामोडी हा टफ झालेला होता. ठीक आहे. म्हणजे ते असे आहेत की मी तुम्हाला एकाच परीक्षेचा ॲनालिसिस सांगतो आणि दुसऱ्या परीक्षेचा एक अंदाज देत नाही, असं ते चुकीचं ठरेल. तर हा टफ आहे. म्हणून हा कदाचित असाही होऊ शकतो की 15 पैकी मला निम्मेच जमले, 7 जमले, 7 जमले, 4-5 जमले. ठीक आहे. मुलांचा अभ्यास खूप तगडा असतो बरं का. म्हणजे मी म्हणेल शिक्षकांपेक्षा मुलं त्यांच्या अभ्यासाला चांगला धार लावत असतात, कारण शिक्षक एक विषयातच एक्सपर्ट असतो पण मुलं सगळ्या विषयांचा अभ्यास करतात. पण म्हणून मी सांगेल की हे जे 15 प्रश्न आहे, हे 15 प्रश्नांपैकी तुम्ही मॅक्सिमम करेक्ट करायचा प्रयत्न करा. आणि म्हणून हा असा विषय आहे जो शेवटी बसला आणि सगळा वाचला लक्षात राहणार नाही, कारण डेटा खूप असतो. त्यामुळे ह्याला मी सजेस्ट काय केलंय, तुम्ही समांतर किंवा पॅरलली ह्याला तुम्ही काय करत चला, वाचत चला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर विज्ञान जो आहे, सामान्य विज्ञान. आता चालू घडामोडी मधला एक पार्ट आहे बरं का, विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान, हा जो विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे हा तुम्हाला पुढे मेन्सला उपयोग होणार याचा. पण जो सामान्य विज्ञान आहे तो फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेपर्यंतच आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे या 20 मार्कापैकी आपल्याला 10 मार्क हे बायोलॉजीसाठी, 5 मार्क फिजिक्ससाठी, 5 मार्क केमिस्ट्रीसाठी असे आपण म्हणू अंदाजित आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये न्यूमरिकल्स पण झाले. 21, 22, 23 मध्ये आपल्याला सम्स किंवा न्यूमरिकल्स आलेले आहेत, 24 मध्ये आलेले नाही. मग मी असं सांगू शकत नाही 25 मध्ये येणार नाही, येऊ शकतात. ठीक आहे. तर आपल्याला एक साधारणपणे अंदाज घेऊन जायचा आहे. म्हणून या 20 पैकी आपल्याला 14-15 मार्क आणणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशी जर तुम्ही स्ट्रॅटेजी ठेवली, आता ही जर पाहिलं, याला मी तुम्हाला सजेस्ट करतो की पॅरलली याला वाचा, म्हणजे तुमचा मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षा होत राहील आणि दुसरा टप्पा म्हणून विज्ञान ही तयार होत राहील. आणि विज्ञानला तुम्ही 1-2 महिन्यामध्ये संपवण्यापेक्षा जरी त्याला 2-2.5 महिने घेतले तरी खूप छान प्रिपेअर होईल. एक डेटा छान प्रिपेअर होईल, PYQ बघून होतील. आणि मला असं वाटतं की पूर्व परीक्षेसाठी तुमची जी स्ट्रॅटेजी असेल ती 130+ मार्क सुद्धा मला असं वाटतं होऊ शकतो, जर एक आयडियली आपण प्रिपेअर केलं तर. ठीक आहे.
आता प्रत्येक मुलगा वेगवेगळा आहे, कुठे कोणत्या विषय तुम्हाला अवघड जाईल, कोणता तुम्हाला सोपा जाईल त्या पद्धतीने थोडंफार ऍडजस्ट होईल. पण सर्वसामान्य पद्धतीने जर तुम्ही जायचं म्हटलं तर तुम्ही या पद्धतीने जाऊ शकतात. ठीक आहे, हे सगळं इम्प्लिमेंट करायला 4 महिने माझ्या मते इनफ आहे. पण 5 महिने असतानाच मी तुम्हाला ही सांगतोय, याचा अर्थ तुम्हाला याचा फायदा झालाच पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया की एकदा तुमचं हे सगळं झाल्यानंतर लक्षात घ्या 90+ मार्क तुम्हाला स्टॅटिक मार्क टार्गेट करायचे, जे बेसिक पुस्तकांचा संपूर्ण आढावा घेऊन तुम्हाला करता येईल. ठीक आहे, जो चालू घडामोडी आहे, करंट अफेअर जो आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये 30+ मार्क्स आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला कमीत कमी मागील 12 महिने आणि राज्य आणि केंद्र या दोन्हींच्या स्तरावर असणं गरजेचं आहे. विषय वाचत असताना तुम्हाला टेस्ट सिरीज अनालिसिस आणि फक्त सोडवणे नाही तर चुका सुद्धा सोडवायचे आहेत, की मी एखादा डेटा वाचत आहे तर तो चुकला आहे का, एखादा डेटा मला माहित नाही तर मी कोणत्या लॉजिकने जातो. कारण एमपीएससी मध्ये 10-15 असे मार्क आहेत, 10-15 प्रश्न असे आहेत जे थोडेसे लॉजिक बेस्ड आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे, लॉजिक कसं लावायचं, त्याच्यासाठी कोणता व्हिडिओ पाहायचा, मला असं वाटतं तुम्हाला ते समजेल किंवा त्याच्याही संदर्भात आपण व्हिडिओ घेऊन येऊ. पण त्याच्यासाठी PYQ अनालिसिस गरजेचं आहे, की एमपीएससी शक्यतो चुका कुठे करते, चुका करत नाही, हा सुद्धा एक अभ्यासाचा भाग आहे. मी म्हणेन हा व्यवस्थापनाचा भाग आहे. ठीक आहे, तो मेजर पार्टनेसला असला पाहिजे, कारण मेजर पार्ट तर आपला अभ्यास आहे, पण लॉजिक सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर रिव्हिजन आपल्याला करायचं आहे, प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला रिवाइज करायचं आहे, रिव्हिजिट करायचं आहे. कारण रिवाइज म्हटल्यानंतर इतकं ते पाठांतर झालं पाहिजे की तिथे अडचण किंवा असा कोणताही कष्ट नाही झाले पाहिजे आठवण्यासाठी. इतिहासामधले हे कधी झालं असं कष्ट आलं नाही पाहिजे. ते तुमच्याकडे शॉर्ट नोट्स किंवा तुमच्याकडे एक अंदाजे तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह माइंडसेट आणि हेल्दी डिसिप्लिनने तुम्ही काय करा, चालू राहा. म्हणजे तुम्हाला कुठे कंटाळा आला तर ब्रेक घ्या, परत चालू करा. ह्याच्यासाठी वेळ कधी मिळेल, जेव्हा तुम्ही 5 महिन्या आधीच सुरू करणार तेव्हाच आपल्याला वेळ मिळणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आणि अजून एक मुद्दा, सीसॅटला दुर्लक्षित करू नका बरं का. सीसॅट जो आहे ना, हा मी असं जर त्याला आपण पाहिलं तर त्याला अंदाज आपण घेतला तर अवघड झाला तर काय, मग एवढा GS ला सर 135 आणि 140 स्कोर आला आणि सीसॅट माझा 62 आलाय, मग बोंबलला. असं व्हायला नको. त्यामुळे सीसॅटला दुर्लक्षित करू नका. ठीक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जुने पेपर, माझ्या मते 14, 15, 16चे पेपर पाहिले तर अतिशय अवघड डिफिकल्ट सीसॅट आहे, तर ते सुद्धा जमले पाहिजे. आणि नवीन पद्धतीचे सीसॅट सुद्धा जमले पाहिजे. तसा तर तो सोप्या लेवलला येतोय, पण मी झालेल्या गोष्टी बोलतोय, येणाऱ्या गोष्टी मला सांगता येणार आहे का, नाही. त्यामुळे त्याला तुम्ही लक्ष राहू द्या. आतापासून जर तुम्ही 2-2.5 महिने दिले, ज्यांचं खूप चांगलं आहे सीसॅट त्यांनी थोडासा त्याला रिफाईन करून घ्या. ज्यांचं वीक आहे त्यांना चान्स आहे पूर्णपणे करायला. तुम्हाला जर कुठे करायचं सीसॅट, आपल्याकडे कोर्स पण आहे. ठीक आहे, तर तुम्ही जसं पाहिजे ते किंवा बाजारात कोणता कोर्स आहे तो घ्या, जो तुम्हाला वाटेल ते करा, पण सीसॅट तुमचा खाली पडायला नको. 67 मार्क आहे ना, तर साधारणपणे 75-80 घेऊन आपण आलो पाहिजे, म्हणजे आपण एक सेफ झोन मध्ये असू. आणि मग GS चा दिला की नंतर मुख्य परीक्षेला आपण जाणारच आहोत, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला दर आठवड्याला कमीत कमी एखादा सीसॅट सजेस्टेड आहे. नाही जमलं तरी काही प्रॉब्लेम नाही, ऍटलिस्ट महिन्याला 2 तरी करा. विशेष लक्ष लॉजिकल रिझनिंग आणि डेटा इंटरप्रिटेशन लिहा, किंवा डिसिजन मेकिंगला सुद्धा तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. ठीक आहे, सराव सुरू ठेवा. ठीक आहे, आणि डेफिनेटली जर तुम्हाला गरज असेल तर मेंटरशिप आणि कोणत्याही पद्धतीचा सपोर्ट तुम्हाला पाहिजे तर आपण तुम्हाला देऊ. आपल्याकडे जो तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे त्या नंबरला कॉल करा, तुम्हाला सपोर्ट मिळेल. ठीक आहे, तुम्हाला काउन्सिलिंग पण मिळेल. ठीक आहे, सर मला मेंटरशिप प्रोग्राम नको, मला फक्त शिक्षकांशी 10 मिनिटं बोलायचं, बोलून घ्या. ठीक आहे, फोन करा आणि तुम्हाला सगळं तेथे सहाय्यता केली जाईल. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे स्ट्रॅटेजी नाही ते काय करू शकतात, आपल्याकडे एक बॅच आहे मराठी आणि इंग्लिश मीडियमची, ध्येय नावाची. बोथ ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर आहे, नोट्स आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवल्या जातील. इंग्लिश वाल्यांसाठी इंग्लिशमध्ये करंट अफेअर्सचे नोट्स आहेत, मराठी वाल्यांसाठी मराठीमध्ये करंट अफेअर्सचे नोट आहेत. असं नाही एकत्रच बसवले, सेपरेट बॅचेस चालतात, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड आहे. ठीक आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला, किंवा एक नंबर मी इथे लिहितो 788 799 2834, याला कॉल करा. ठीक आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने तयारी करता येईल त्या पद्धतीने करा आणि 28 सप्टेंबरची जी नियोजित परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं यश काय करा, निश्चित करा. ध्येय बॅच मध्ये हाच प्रयत्न आहे आणि ध्येय बॅच बरोबर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी ती मी सांगितली आहे
ती फक्त एक ब्रॉड स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही या पद्धतीने तयारी चालू करा. मित्रांनो, एप्रिल महिना आलेला आहे. हा कधी निघून जाईल माहित नाही, कारण दिवसही कठीण चाललेले आहेत. आपलं जे तापमान आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललंय, म्हणून एफिशियन्सी तशी कमी आहे. मग त्यामध्ये आपण जर गॅप पडलं तर असं आपल्याला चालणार नाही. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि येणारे 5 महिने प्रत्येक पाऊल यशाकडे टाका. धन्यवाद.